एक सांगतो की मी पुढच्या आठवड्यात राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आम्ही एक पत्र देणार आहे. विधानसभेतील तो विषय आणून राज्यातले 4 IAS सिनियर अधिकारी ते फुटानं टेप लावून किती जमीन किती लोकांना काय भाव असेल त्याच्यावर पैसे घेण्याचं काम करताय. मोठ्या संपत्त्या त्यांनी गोळा केलेल्या आहेत. त्या 4ही अधिकाऱ्यांवर कशी कारवाई सरकार करेल आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या नंतर त्याच्यावर माझं लक्ष राहणार आहे. विधानसभेमध्ये तो मुद्दा आम्ही उपस्थित करू आणि हे 4ही जे IAS सिनियर अधिकारी आहेत याचा शासनाच्या प्रशासनाच्या मुंबई याच्यामध्ये आहे त्या सगळ्यांचं पूर्ण डिटेल आम्ही आता आमच्याजवळ घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये चाललेला भ्रष्टाचार सरकार जे भ्रष्टाचार करते त्याचे परिणाम प्रशासनावरही आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्रास IAS अधिकारी या पद्धतीनं टेप लावून फुटीनं पैसे गोळा करण्याचं जे पाप चाललेलं आहे तर हे सरकारच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे आणि सरकारच्याच भ्रष्टाचारामुळे चाललेलं आहे. म्हणून आता पहिले प्रशासनावर आम्ही त्या पद्धतीचा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग सरकारला त्याच्यामध्ये तावडीत पकडू. अधिकारी कोणत्या विभागाचे आहे मुंबईत आहे तुम्ही म्हणता आणि कोणत्या मंत्रालयाशी संबंधित? अरे जमीन म्हटलं तर तुम्हाला समजलं आता काय जमीन कोणाकडे असतं. अनेक विभाग आहेत त्याच्यामध्ये जमिनीचे. त्यामुळे समजण्यावाल्यासाठी इशारा काफी आहे. त्यामुळे आमची भूमिका जी आहे आम्ही जेव्हा यांना पत्र देऊ त्या विषयावरचं त्यावेळेस सरकार काय कारवाई करते नाही तर सरकारही त्यांच्यासोबत मिळालेली आहे का हे त्याच्यातून स्पष्ट होईल. भाऊ यापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर ईडीची कारवाई झाली. शेकडो कोटी रुपये तेव्हा बाहेर पडले. या सगळ्या याच्यामध्ये हे तुमचं जे आरोप आहे हे महानगरपालिका आयुक्त या लेवलवरती आहे का त्याच्यावरचे अधिकारी आहे आणि मुंबई NMR रिजन मधलं हे आहे का मुंबईचा काही संकेत? मी तुम्हाला सांगत आहे की हे महानगरपालिका पुरतं नाही त्याच्यावरचे अधिकारी आहेत हे एवढा इशारा या निमित्तानं करतो. या निमित्तानं एक आरोप असाही झाला होता की जे अधिकारी मित्र पक्षाच्या जवळचे आहेत त्या अधिकाऱ्यांवरतीच कारवाई झाली. 3 पक्ष आहे 3 पक्षांच्या अधिकारी जवळचे आहेत तर तुमचे हे जे तुमचा इशारा जो आहे ते अशाच पद्धतीनं कोणत्या पक्षाजवळचे आहे? 3ही पक्षाच्या जवळचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या जो भ्रष्टाचाराचा जो कळस या सरकारने ओलांडलेला आहे त्याचा असर त्याच्या प्रशासनावर आलेला आहे आणि प्रशासनामधले जे सिनियर अधिकारी आहेत ते सुद्धा त्याच्यात संबंधित आहेत आणि म्हणून मी 4 पहिले याच्यामध्ये 4 लोकांचाच रिपोर्ट आम्ही तयार केलेला आहे आणि पुराव्यासहित केलेला आहे. ते आम्ही सरकारच्या समोर मांडू नाहीतर विधानसभेत त्याचा प्रॉपर पोस्टमॉर्टम आम्ही करू. ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागात नवीन योजनेत कोट्यवधी रुपयाचे घोटाळे झालेले आहे आणि या संदर्भात आदित्य तटकरे यांनी संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं मला एक कळत नाही या सरकारचं. तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांचंही कळत नाही. 75 कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार आहे एका ठाणे जिल्ह्यातला. ही कीड पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी एखाद्या पत्रकारांनी किंवा बातमीच्या आधारावर किंवा मीडियाने माध्यमांनी दाखवलेल्या बातमीच्या आधारावर हे सांगत असतील पण हे पूर्ण राज्यात आहे. आम्ही सगळं सांगितलेलं आहे. सरकार कारवाई करायला तयार नाही. आता त्या जी कोण सप्लाय एजन्सी असेल त्याच्यावर आम्ही आता त्याला ब्लॅकलिस्ट करू असं सांगतात आहे. हे राज्यालाच कीड लागलेली आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारामध्ये मिसळलेली ही सरकार. म्हणून मी मगाशी पहिला प्रश्न केला की सिनियर IAS अधिकारी अशा पद्धतीनं जमिनीत मोजायला समजा टेपनी पैसे मोजून घेत असतील तर मी तुम्हाला त्याचा अर्थच मी सांगितलं की किती भ्रष्टाचारामध्ये हे पूर्ण हे सरकारच राज्याच्या जनतेचा पैसा कसा लुटते आहे याचे खूप सारे उदाहरण देता येईल. महिला बालविकास विभागही आहे त्याच्यामध्ये. अजित पवार यांच्या जाण्यानंतर निधनानंतर आता राष्ट्रवादीमध्ये जबाबदाऱ्यांची जे निश्चितीकरण झालेलं आहे यामध्ये सुनेत्रा पवार या राज्यभर फिरतील. पार्थकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल तर जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुण्याची जबाबदारी असेल. एकंदरीतच पक्ष त्यांचा टिकवण्यासाठी सगळा संघर्ष सुरू आहे आणि संकटाच्या काळात पक्ष आहे. बघा त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत. त्यांच्या पक्षामध्ये आम्ही लुडबुड करून आम्हाला काय प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे तो आमचा भाग नाही. भाजप त्यांच्या पक्षामध्ये लुडबुड करते आहे आणि त्यांचे आमदार तोडायला प्रयत्न चालू झालेला आहे. त्यांचे काही मंत्री तोडायचा प्रयत्न सुरू झालेला आहे
त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही लुडबुड करायचं कारण नाही, पण भाजप आपल्या कामाला लागलेली आहे हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगेन. लव जिहादच्या काही प्रकरणं पुढे आल्या. मुंबईत सुद्धा दररोज काही प्रकरणं, काही आरोप प्रत्यारोप होत आहेत. नागपुरात झालं, नाशिकमध्ये झालं, मुंबईत आहे. काँग्रेस पक्षाची काय भूमिका एकंदरीत हे सगळं लव जिहाद आणि मला एक कसं धर्मांतर आहे, प्रकरण? मी तुम्हाला एक गोष्ट आपल्याला या निमित्तानं सांगतो की जो कोणी या पद्धतीचं पाप करतो, सरळ धर्मावर आणण्याचं जे पाप सुरू झालेलं आहे त्याला पहिले या सरकारने थांबवलं पाहिजे. मग खराच्या प्रकरणामध्ये हिंदू धर्माचे लोक असे आहे. आता एका अजून बाबानं रुद्राक्ष देऊन एका बाईवर अत्याचार केला नाशिकमध्ये, तर मग आता हिंदू धर्मामध्ये या पद्धतीचे लोक आहेत असं म्हणायला जायचं काय? तो खरात असो, कोणता भोंदू बाबा असो, कोणी मुस्लिमचा कोणी एखादा व्यक्ती असो, या पद्धतीचं करतात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण धर्मावर सरळ डायरेक्ट टीका करण्याचं जे काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे हा महाराष्ट्र तोडण्याचा प्रकार आहे. आणि भाजपचे मोठे मोठे नेते या पद्धतीचं जेव्हा स्टेटमेंट करतात त्यांना त्याचं थोडंसंही सोयसुतूक नाही की आम्ही संविधानामुळे इथपर्यंत पोहोचलो. धर्म, भाषा आणि या सगळ्या गोष्टीचं किती आम्ही ताळमेळ ठेवला पाहिजे. गुन्हेगाराची जात नसते हे आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे. पण गुन्हेगार एखादा मुस्लिम राहिला की त्याला टार्गेट करायचं आणि त्या धर्माला टार्गेट करायचं. मग उद्या मुसलमान आपल्या हिंदू धर्मावर टार्गेट करतील, असं नाही झालं पाहिजे. आखरी धर्म कुठलाही असो पण व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असते आणि त्या व्यक्तीला टार्गेट केलं पाहिजे आणि त्याला पनिशमेंट दिली पाहिजे आणि कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलं पाहिजे की अशा पद्धतीचं कोणी करत असेल त्याला फाशीची सजा द्या, तो कुठल्याही धर्माचा असो. की दुसऱ्यांदा या पद्धतीनं कुठलंही पाप या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. बहुतेक शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी जे गोविंद पानसरेंचं शिवाजी महाराजांवरचं पुस्तक होतं त्या प्रकाशकाला जीव्या मारण्याची धमकी दिली आहे, कशा अर्थानं पाहतो? म्हणजे मी तुम्हाला वारंवार सांगतो की या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे. कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीनं हे सरकार आलेलं आहे. मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय. आणि बेईमानीनं निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही. हे काही पण बेभान त्याचं यांच्या जिभेला वाटेल त्या पद्धतीनं बोलतात. तुम्ही बघा की मोर्चे काढले जातात विरोधकांकडून किंवा सामान्य जनतेकडून, तर सरकारचं कोणी चपरासी पण तिथं जात नाही त्यांच्यापर्यंत. राहा तुम्ही मरा. आणि सरकारने घाबरलं पाहिजे लोकांच्या प्रश्नाला. आता आपण ज्या नागपूरमध्ये आहोत, आता 2 बारवर परवाच्या दिवशी तिथं हमले झाले. एकाला तर मारलं जरीपटकामध्ये, जिवंतच मारलं. एक दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की त्याचा मॅनेजर आणि त्या मालकाला बेदम मारलं. काय म्हणजे हा म्हणजे या नागपूर शहरामधला मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि धडाकेबाज निर्णय करणारे महाराष्ट्र शासनामध्ये महसूल मंत्री ते नागपूरचे पालकमंत्री आहेत. आता मला सांगा की कंट्रोल राहिला की नाही राहिला? हो, काल तुम्ही दिवसाढवळ्या लोकांना मारलं जात आहे. दिवसाढवळ्या चाकू बंदुकीच्या गोळ्या टाकल्या जातात नागपूर शहरामध्ये. कायदा सुव्यवस्था ज्या नागपूरमध्ये चांगला नाही तर महाराष्ट्रात काय असेल? आणि म्हणून आपल्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही पाप जे चाललेलं आहे याचं कारणच आहे हे लोकांच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही, हे बेईमानीने निवडून आलेलं सरकार आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं आहे आणि मोदी आणि अमित शहा यांची कृपा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. काल तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे